वेलकम बॅक टू तेजस्विनी मगदूम यूट्यूब चॅनल। तर आज हा मराठी लुक मी क्रिएट केला आहे, महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल लुक क्रिएट केला आहे। तो कसा क्रिएट केला आहे तुम्हाला हे आजच्या मेकअप ट्युटोरियलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर त्याच्या आधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। खूप नवीन नवीन व्हिडिओ मी प्लॅन करते आहे घेऊन यायचा। तर हा लुक आपण कसा क्रिएट केला आहे हे बघायसाठी मेकअप ट्युटोरियलला स्टार्ट करूया। तर चला, सगळ्यात आधी आपण सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावून घेणार आहे। त्याच्या आधी चेहरा पूर्ण क्लीन करून घेणार आहे। आपण प्रायमर लावून देतोय कलर बारचं। प्रायमरचा फक्त एक असा लेयर अप्लाय करायचा जेणेकरून आपले पोर्स वगैरे आहेत ते पॅटर्न अप होतील। प्रायमर पूर्ण चेहऱ्यामध्ये मर्ज नाही करायचा। मॉइश्चरायझर पूर्ण तुम्ही ब्लेंड करू शकता, पण प्रायमरचा फक्त एक प्रकारचं लेअर तयार करायचं आहे चेहऱ्यावरती। त्यानंतर आपण फेस करेक्टिंग करून घेणार आहे। जिथे जिथे प्रॉब्लेम आहे ते हाईड करून घ्यायचं काम करणार आहे। आता मला डार्क स्पॉट आहे तिथं मी आपला जे डार्क स्पॉटचा कलर आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला स्किन करेक्टरचे कलर यूज करायचे, ना की स्किन टोननुसार नाही। स्किनचा जो डार्क स्पॉट म्हणजे जे प्रॉब्लेम आहे त्याचा जो कलर आहे त्याच्या 2 टोन डार्क तुम्हाला यूज करायचं आहे, 2 और 1 टोन डार्क। पूर्ण ब्लेंड करून घेणार आहे करेक्टर। बघू शकता स्किन पूर्ण इव्हन टोन झालेली आहे। त्यानंतर आपण त्याला थोडंसं कन्सील करून घेणार आहे, न्यूट्रलाइज करून घेणार आहे। न्यूट्रल इफेक्ट आपण चेहऱ्यावरती घेणार आहे जेणेकरून फेस पूर्ण नॅचरल टोनमध्ये जाईल। सेम पॅलेट यूज करते आहे मी नायकाची, त्याच्यातच करेक्टर आणि कन्सिलर यूज केले। तुम्ही बघू शकता कन्सिलरनं चेहऱ्यावरती किती न्यूट्रल इफेक्ट आलेला आहे। त्यानंतर आपण फॉरएवर 52चे 2 फाउंडेशन यूज करणार आहे, दोन्ही पण फॉरएवर 52चे आहेत। मिक्स करून आपण लावणार आहे। हाही माझ्या कलरचा टोन नाही आहे आणि हाही नाही आहे, त्यामुळे दोन्ही मिक्स करून आपण थोडंसं स्किन आपल्या अकॉर्डिंग टू स्किन आपण फाउंडेशन तयार करून घेणार आहे। फाउंडेशन पूर्ण पॅलेटवरती ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे आणि बरोबर स्किनच्या कलरनुसार आपण फाउंडेशन चूज करतोय। पहिला तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या स्किन टोनवर फाउंडेशन व्यवस्थित जातोय का। त्याच्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करून बघू शकता।
फक्त मला थोडासा हा व्हाईटिश वाटतोय, त्याच्यामुळे मी अजून एक डार्क फाउंडेशनमधलं थोडंसं एक पंप घालणार आहे याच्यामध्ये. कारण मला एकदम नॅचरल इफेक्ट पाहिजे आहे, एकदम नॅचरल लुक हवा आहे, जास्त फेअर नको आहे. जर फेअर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा शेड घेऊ शकता, पण तुम्हाला नॅचरल इफेक्टमध्ये पाहिजे असेल तर एक्झॅक्ट आपल्या चेहऱ्याच्या स्किन अकॉर्डिंग टू आपल्याला शेड निवडला पाहिजे किंवा तयार केला पाहिजे. ठीक आहे, हा थोडाफार जातोय, हा पण घेऊया. फॉरेवर 52चे फाउंडेशन हे पॉकेट फ्रेंडली आहेत आणि यूज करण्यासाठी एकदम सोपे आहेत. आणि ब्रायडलसाठी म्हटलं तर अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये फाउंडेशन फॉरेवर 52चं बेस्ट आहे, जे की मी ब्राईडला बऱ्याच वेळा यूज केलं आहे. ब्युटी ब्लेंडर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डॅबिंग मोशनमध्ये घालवायचं आहे. फक्त इकडून इकडे इकडून इकडे असं फक्त डॅबिंग मोशनमध्ये घालवायचं आहे, अजिबात रब करायचं नाही आहे. तुम्ही मानेवरती मेकअप वगैरे करताय किंवा फाउंडेशन लावतात तर तिथं तुम्ही ड्रॅग करू शकता किंवा रब करू शकता, पण चेहऱ्यावरती जेव्हा तुम्ही अप्लाय करत असताय फक्त तेव्हा तुम्हाला डॅबिंग मोशनमध्ये ब्युटी ब्लेंडर मूव्ह करायचं आहे. येतं किंवा बघणाऱ्याला दिसेल. त्यानंतर आपण PSCचं कन्सिलर यूज करते. फेस हायलायटिंगसाठी आपण कन्सिलर यूज करतोय. आता हे कन्सिलर असणार आहे, हे तुमच्या फाउंडेशन लावल्यानंतर तुमचा स्किनचा कलर आहे त्याच्या अकॉर्डिंग टू 2 टोन ब्राईट असेल, 2 और 1 टोन ब्राईट असेल, तसं तुम्हाला असेल तसं तुम्ही कन्सिलरचं शेड यूज करू शकता, म्हणजे निवडू शकता. फेसचा जो हायलायटिंग पार्ट आहे त्या भागावरती फक्त आपण कन्सिलर यूज करणार आहे. त्याच्यामध्ये नोज हायलायटिंग करणे हे खूप महत्त्वाचं असतं. कन्सिलर आपण पूर्णपणे चेहऱ्यावरती अप्लाय केलेला आहे, तुम्ही बघू शकता. जिथे तुम्हाला हायलायटिंगची गरज आहे तिथे मी हायलाइट करून देते. कन्सिलर हे थिक असतं, त्यामुळे तुम्ही लगेच ब्लेंड करून घेता. कन्सिलर लावल्यानंतर लगेच ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून लाईन वगैरे येणार नाही किंवा थिकपणा कमी होतो त्याचा. आणि नोजवरती जेव्हा तुम्ही कन्सिलर हायलाइट करता तेव्हा फक्त हा एवढाच एरिया तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचा आहे. चुकून पण तुमचं ब्युटी ब्लेंडर ह्या साईडला किंवा ह्या साईडला सरकार नसायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फेस हायलायटिंगने चेक करू शकता, तुमचे फीचर्स एकदम असे शार्प दिसतील. कॉन्टोरिंग केल्यानंतर ते समजेल तुम्हाला लगेच. त्यानंतर आपण फॉरेवर 52चं जे क्रीम ब्लशर आहे ते यूज करणार आहे आज. सगळ्यात आधी ब्लशर लावत असताना तुम्हाला फुल स्माइल करायची आणि त्यानंतर ब्लशरचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला हायलाइटेड दिसतील, मग त्या ठिकाणी तुम्हाला ब्लशर लावायचं आहे. जसं की तुम्ही ॲपल ऑफ चिक्सवर बघू शकताय. त्यानंतर नोजच्या टिपवरून थोडंसं ब्लशर देऊ शकता. ब्लश काय करतं, चेहऱ्याचा पूर्ण जो इफेक्ट आहे तो चेंज करतं. म्हणजे ब्लश हे चेहऱ्यावरती एक प्रकारचा फ्रेशनेस पण आणण्याचं काम ब्लशरचं असतं, ब्लश करतं. त्यामुळे आज क्रीम ब्लशर यूज केलं आहे. त्यानंतर
ब्लशचे जे एजेस पॉईंट आहेत ते आपण ब्लेंड करून घेणार फक्त. ब्लश लावून झालेला आहे. आता आपण मी PSCची लूज पावडर यूज करते. लूज पावडर लावतानाची एक टेक्निक सांगते तुम्हाला. लूज पावडर लावत असताना पहिल्यांदा ब्युटी ब्लेंडरने आपल्याला पूर्ण परत एकदा जिथे जिथे लाईन्स आलेल्या आहेत त्या पूर्ण ब्लेंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तिथं लगेच लूज पावडर अप्लाय करायचे. चेहऱ्यावर पहिला ब्युटी ब्लेंडर पूर्ण फिरून घ्यायचा थोडा थोडा भाग आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लूज पावडर अप्लाय करायची. जास्त करून अंडर आय आणि हा जो माउथ पॅच एरिया आहे तिथे तुम्हाला ही टेक्निक यूज करायचं जेणेकरून तुम्हाला लाईन वगैरे येणार नाही. नंतर आपण कॉन्टरिंग करून घेणार आहे. नॅचरल इफेक्ट देण्यासाठी मी आज फक्त पावडर कॉन्टर करणार आहे. मी क्रीम कॉन्टर शक्यतो नाही करत, माझ्या फेसला अजून तर नाही केले. ब्रायडलला वगैरे कर कॉन्टरिंग झालेला आहे. आता नोज कॉन्टरिंग आपण करून घेणार आहे. नोज कॉन्टरिंगसाठी मी हा अँग्युलरचा ब्रश यूज करते जेणेकरून नोज प्रॉपर कॉन्टरिंग करता येईल. थोडंसं मी आजच्या पूर्ण करणार आहे. झालेला आहे. आपण आईज पूर्ण डिफाईन करून घेणार आहे. त्याच्या आधी आयब्रो पूर्ण क्लीन करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला आईज डिफाईन करून घ्यायचे. त्याच्यासाठी आपला जो क्लीन ब्रश आहे, कोणता पण एखादा क्लीन ब्रश घ्यायचा. तर पूर्ण आयब्रो पहिला जे पण तुम्ही फाउंडेशन किंवा लूज पावडर कोणतंही प्रोडक्ट अप्लाय केलं आहे ते आधी रिमूव्ह करून घ्यायचं आहे तुम्हाला. किंवा तुम्ही इथं वेट वाईपनं सुद्धा क्लीन करून घेऊ शकता पूर्ण आयब्रोज. आणि त्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, आयब्रो पूर्ण डिफाईन करून घ्यायचं आहे. कधी पण आयब्रो डिफाईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बेनर असाल तर आयब्रोज करताना आधी सगळ्यात आधी हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला फिल करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला इकडे यायचं, डायरेक्ट इकडे कधीच यायचं नाही. तुम्हाला काय करायचं, पहिला हा पूर्ण पॉईंट डिफाईन करून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही जी राहिलेली जी पावडर आहे ती तुम्ही जी पावडर डिफायनर यूज करते ती तुम्ही इथं वापरू शकता. नंतर नॅचरल लुक करू शकता. तर आपल्या फिंगर सगळ्यात बेस्ट तुम्हाला फिंगरच्या हे पूर्ण आयब्रोज डिफाईन करायचे. तर आपण PSCचं कन्सिलर परत एकदा यूज करतोय आय बेससाठी.
बेससाठी आपण कन्सिलर यूज केलं आहे. त्याला पॅक करून घेण्यासाठी आपण लूज कॉम्पॅक्ट यूज करते. त्यानंतर येतो तो आय मेकअपसाठी मी माझ्याकडे जी पेस्टल पॅलेट पॅलेट आहे ती यूज करते. सेम पॅलेट मी मागच्या 2 वर्ष झाली एकच पॅलेट यूज करते आणि खूप पिगमेंटेड आहे आणि ब्रायडलसाठी खूप छान प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये जे शेड आहेत ते खूप छान आहेत ब्राईडसाठी आणि बिगनर लोकांसाठी तर बेस्ट पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये सगळे कलर भेटून जातील तुम्हाला. चलो, तर आपण आय बेससाठी ब्राऊन कलरमध्ये एकदम लाईट ब्राऊन यूज करणार आहे आपण. फर्स्ट कलर आपण लाईट ब्राऊन यूज केला आहे फर्स्ट शेड. त्यानंतर मी आईजला डेप्थ देण्यासाठी डार्क ब्राऊन यूज करणार आहे, पण फक्त इनर आणि आउटर कॉर्नरला. फक्त इनर कॉर्नरला आपण डार्क ब्राऊन जो कलर आहे आईजला फक्त थोडंसं डेप्थ देण्यासाठी आपण डार्क ब्राऊन यूज करणार आहे. बघू शकता एक साईडला फक्त वन आयशॅडो सिंगल आयशॅडो कलर यूज केला आणि इथं फक्त डेप्थ दिली आहे, म्हणजे जे तुमचे फीचर्स आहेत ते परत कॉन्टरिंगचा पार्ट आलेला आहे. थोडीशी जर डेप्थ दिली तुम्ही ह्या साईडला तर आईज मधला लुक तुम्ही चेंज झालेला बघू शकता. त्यानंतर आपण इनर कलरला सुद्धा थोडंसं एकदम थोडं प्रमाणात डेप्थ दिलेलं आहे. चेंजेस बघू शकता. फक्त एक सिंगल गोल्डन शेडने पूर्ण आय मेकअपचा लुक चेंज झालेला आहे. आपण लोअर साईडचा आय मेकअप करून घेणार. त्याच्यासाठी आपण आय मेकअपमध्ये लोअर साईडचा आय मेकअप खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून तुमचा मेकअप हा पूर्ण कंप्लीट दिसतो. आयचा मेकअप पूर्ण काय दिसतो कंप्लीट दिसतो. त्याच्यासाठी लोअर साईडला जो डार्क शेड डेप्थसाठी यूज केला होता तो सेम शेड मी खालच्या साईडला लोअर लॅशला यूज करते. तर हा पूर्ण आय मेकअप तुम्हाला कंप्लीट झालेला का वाटत आहे. असं छोटे छोटे टिप मेकअपमध्ये खूप महत्त्वाचे असतात तुमचा लुक फ्लॉलेस बनवण्यासाठी. काजल यूज करतोय नायकाचं. आपण लायनर लावून घेणार आहे. लायनर लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही लायनरमधून डायरेक्ट ब्रश काढल्या डोळ्यांना अप्लाय करू नका. आधी तुम्हाला हातावर किंवा पॅलेटवर काय करायचं आहे, पूर्ण रफ करून घ्यायचं आहे. थोडंसं लायनर त्यातलं चालवून बघायचं आहे, त्यानंतरच तुम्ही लायनर अप्लाय करायचं आहे.
मस्करा लावून घेते. तर आपण मेन पार्ट मध्ये लिपस्टिक, मी लवरची लिक्विड लिपस्टिक यूज करते, रेड कलरची यूज करते, मी रेड मॅट लिपस्टिक यूज करते. त्यानंतर आपण पूर्ण मेकअप सेट करून घेण्यासाठी ना PSCचं मेकअप फिक्सर यूज करते. मेकअप फिक्सर कधी फिक्स करायच्या आधी तुम्हाला काय करायचं, बॉटल पूर्ण शेक करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करायचे. आणि मेकअप फिक्सर एकदम जवळून नाही अप्लाय करायचं, जेणेकरून पॅच पडतील तुमच्या परत मेकअपवर. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जास्त अंतरावर ठेवून मेकअप फिक्सर पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रे करायचे. इथं माझं पूर्ण लुक कंप्लीट झालेला आहे. चंद्रकोर, नथ आणि गजरा ही मराठी ट्रॅडिशनल प्रमाणे पूर्ण मी लुक कंप्लीट केलेला आहे आजचा. तर आजचं मेकअप ट्युटोरियल कसं झालं आहे मला सांगा कमेंटमध्ये, आणि कशी दिसते मी. खान कशी दिसती या अप्सरा ही मनामध्ये रूप तिचं बांधल. हे नजर न सांगू कस मनातल भाव माझं धडधडतय काळीज हे आज ग, धडधड काळीज हे आज.